जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी भिवंडी इमारत दुर्घटनेसंदर्भातली 9 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। मृतांच्या कुटुंबियांना 4 ते 5 लाखांची मदत देऊ असं महाजन यांनी म्हटलंय। तर मंत्री गिरीश महाजनांनी दुर्घटनास्थळी पाहणी केली आहे आणि मदतीची घोषणा केलेली आहे। एनडीआरएफच्या निकषानुसार ही मदत दिली जाईल असं महाजन म्हणाले। तर भिवंडीत अतिक्रमणाचा विषय गंभीर आहे आणि धोकादायक इमारतींचं ऑडिट हे केलं जाईल असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे। त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे एनडीआरएफच्या निकषानुसार 4 लाख रुपये 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती जाहीर केलेली आहे। त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल। एनडीआरएफशी बोलणं झालं आहे, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, ठाणा कॉर्पोरेशनचे सगळे पदाधिकारी अधिकारी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे। बाजूची जी इमारत आहे ती तात्काळ पाडावी लागेल, कारण आपण बघता त्याची एक साईडचे भिंत सगळ्या खाली झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत। ती अतिशय धोकादायक आहे, ती केव्हाही पडू शकते, आता काम सुरू असतानाही पडू शकते आणि म्हणून ती सुद्धा आपण तात्काळ खाली करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। वारंवार आम्ही लोकांना नोटीस देतो, कॉर्पोरेशन देते, प्रशासकीय यंत्रणा नोटीस देत असते, पण लोक त्या ठिकाणून बाहेर निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि सगळ्याच ठिकाणी ज्या वेळेला इमारती कोसळतात त्यावेळेला हाच प्रश्न येतो, नोटीस दिली होती का, धोक्याचा इशारा दिला होता का, तर सगळं दिलेला असतो, पण पर्यायी व्यवस्था नाही, कुठे जाणार हाही प्रश्न लोकांसमोरचा आहे। पण निश्चित आता ज्या ज्या ठिकाणी अतिशय अति धोक्याच्या ज्या इमारती आहेत त्यांचा सर्वे तात्काळ केला जाईल। ज्या ज्या ठिकाणी इमारत अगदी अति धोक्याची आहे त्या ठिकाणी ती रिकामी करून त्याला तात्काळ पाडण्यासंदर्भामध्ये हा निर्णय केला जाईल। या उपरही या ठिकाणी क्लस्टरच्या बाबतीमध्ये असेल, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी किंवा एकनाथजी शिंदे आहेत त्या खात्याचे मंत्री, ते या ठिकाणी निश्चित एक बैठक करून तात्काळ अशा बिल्डिंग पडून जर मला कोसळून 9 लोकांचा जीव जातो आहे, फॅमिली उघड्यावर पडते आहे, याला जबाबदारी फिक्स करून कारवाई होणे अपेक्षित आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। या सगळ्यांना 25-25 लाख रुपयाची मदत सुद्धा सरकारने केली पाहिजेत, कारण हे सर्व कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे। त्यांना आता राहायला घर नाही अशी परिस्थिती आहे, त्यांनी कुठं जाऊन राहावं, कसं कुटुंब सांभाळावं, या संकटात ही सगळी मंडळी आहे। त्याला कुठेही हे न करता सरकारने मदत करावी अशी मागणी सुद्धा आमची आहे।